बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर बाबासाहेबांची सामाजिक मुवमेंट, धार्मिक मुवमेंट, राजकीय मुवमेंट जे सफल स्थानी दिसत नाही, याचं कारण जर असेल तर हे विविध अंग जे या ठिकाणी असे निर्माण झालेले आहे आणि ह्या विविध अंगामधून बाबासाहेबांचे माणसं या ठिकाणी काम करत आहे आणि बाबासाहेबांची शक्ती तुकड्या तुकड्यामध्ये विभक्त झालेली आहे. सरळ सरळ गणित आहे, सरळ गणित आहे. 100 लोक असेल, 100 लोक संघटित असून काम करत असेल तर त्याच्यातले काही लोक समर्थक असेल, परंतु 5-25 लोक ऍक्टिव्ह असेल आणि जे 5-25 लोक ऍक्टिव्ह जर असेल आणि एका ध्येयानं काम करत जर असेल तर ते ध्येय नक्कीच अचिव्हमेंटकडे जाईल. आणि त्या 5-25 लोकांच्या ऍक्टिव्ह लोकांमध्ये 30 लोकांमध्ये 3 गट पडले तर 10-10 लोक आले आणि 10-10 लोक म्हणजे तुमची संख्या ऍक्टिव्हची कमी झाली आणि पुन्हा तुमचे जे टार्गेट होते ते वेगळे झाले. तुमचे बाबासाहेबांना मानणाऱ्या ते बाबासाहेबांच्या सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक म्हणजे धार्मिक चळवळीमध्ये जे टार्गेट होते ते टार्गेट तुम्ही 25 लोक मिळून करत होते, 30 लोक मिळून करत होते आणि तुम्हाला बाकी लोकांचं समर्थन होतं. आज तुम्ही डिवाइड झालेत, तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने लागलेत आणि वेगवेगळ्या मार्गाने लागून बुद्धाच्या, धम्माची सामाजिक आणि राजकीय मुवमेंट शेडबॅक मिळालं, त्यांना फाटे फुटले, तुमची ताकद विभक्त झाली. आणि परंतु तुम्हाला वाटत आहे का आम्ही धम्माचं काम करतो, आम्ही बाबासाहेबांच्या मुवमेंटचं काम करतो. जर 70 वर्षात सगळ्या लोकांनी प्रामाणिकपणे जर काम केलं असतं आणि करत आहेत, नाही याच्यातला भाग नाही, अनेक लोक प्रामाणिकपणे काम करत आहेत, जे इकडे भटकले ते पण प्रामाणिकपणे काम करत आहे, परंतु त्यांना असं महसूस होत नाही का आम्ही भटकलेला आहो बा म्हणून. प्रॉब्लेम आहे. तो दान देतो, पैसा देतो, वेळ देतो, कामही करतो, परंतु त्या धम्माचं एक अंग घेऊन चालतो आणि त्यालाच तो धम्म समजून बसतो. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे समाजामधला. आता याला क्वालिफाय करायचं असेल, त्याला सांगायचं असेल, कसं सांगायचं, हे एक सुद्धा माध्यम आहे. आपण सगळे लोक आहोत, आपले सगळे लोक जर तयार झालो तर ते आपल्याला समजायला जर आलात आपण कधीच मानू नये आणि आपण मानू नये. तर या माध्यमातून हा जो मेसेज समाज मानावर जाते काही लोक कधी ना कधी विचार तर करेल. एक फिलॉसॉफर म्हणतो ना, तुम्ही सगळ्यांना, सर्व लोकांना काही काळासाठी मूर्ख बनवाल, सर्वांना काही काळासाठी मूर्ख बनवणार, परंतु सर्वांना मात्र काहींना सर्व काळ मूर्ख बनवणार, काहींना सर्व काळ मूर्ख बनवणार, परंतु सर्वांना मात्र सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. बघा, सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. तर ही फिलॉसॉफी तुमच्या लक्षात जर आली तर ह्या धम्मामध्ये काम करण्याची जी असे अनेक अंगाने लोक तयार जर झाले तर आपल्या ह्या माध्यमातून अशा लोकांवर प्रभाव पडेल की त्यांना सुद्धा लक्षात येईल की हे चांगली सिस्टीम आहे, क्लासमध्ये धम्म समजवण्याची चांगली सिस्टीम आहे. आणि म्हणून आपण म्हणतो धम्माचे रूप तर आपण समजणार आहोत, परंतु धम्माच्या बॅकग्राऊंडचा जो भाग आहे तो आम्हाला जर समजला नाही तर आम्ही खऱ्या धम्माकडे वळू शकत नाही. आणि मग सगळं आमच्याकडे निघून जाईल, अधिकार निघून जाईल, सगळे आरक्षण निघून जाईल, नोकऱ्या निघून जाईल, आम्हाला म्हणजे हाणामारीची पाळी येईल आणि आम्ही भुके कंगाल होऊन बसू आणि आमची पोटाची खळगी भरण्यासाठी आमच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन नसेल. तर अशा वेळेस जर आम्हाला जर धम्म चांगलाही मिळाला, काही जरी मिळाला, धम्म कसाही मिळाला, तर कोणासोबत काय करणार त्या धम्माचं. म्हणून धम्म सुद्धा ज्या वेळेस या जगामध्ये, या देशामध्ये फुलला त्याला राजाश्रय होता आणि म्हणून तो मोठा झाला. आणि तुम्हाला धम्माला राजाश्रय जर नसेल तर तो धम्म कितीही तुम्ही प्रचार केला आणि जनतेची जर हाल अपेष्टा झाल्या, त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला वेळ नाही आणि पूर्ण परिवार, तर हळूहळू तुम्ही विरोधक जे म्हणेल, जे सत्ताधारी आहेत ते तुम्हाला देईल ते स्वीकारायचं आहे आणि ते म्हणेल तेच करायचं आहे. आणि अशा प्रकारे माणूस हळूहळू गुलाम बनतो आहे. एक वेळ बुद्धाच्या काळात हाच नागवंशीय लोक सत्ता केंद्रित होता, सत्तेमध्ये होता, म्हणजे स्वर्णयुग ह्या देशामध्ये होता. तोच समाज शिक्षणापासून वंचित आहे, प्रॉपर्टी संपत्तीपासून वंचित आहे, तो इतर अधिकारापासून वंचित राहिला, तो त्याला पिण्याचं पाणी, नैसर्गिक पाणी
असूनही त्याला पिण्याचा अधिकार नाही, इतकी मोठी गुलामी आणि लाचारी निर्माण कुठून झाली? ही लाचारी आणि गुलामी अंधश्रद्धेतून निर्माण झाली आणि तुम्ही हळूहळू तुमच्या जीवन जगण्यासाठी तुम्ही जे लाचार बनले, कारण जगायचं आहे, जे मिळेल ते खायचं आहे, जे म्हणेल तसं वागायचं आहे. तर असं करता करता माणूस हा गुलाम बनतो आणि तिकडे वाटचाल जे बाबासाहेबांनी जे कमाई करून ठेवली होती, बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांनी जी कमाई करून ठेवली होती, ते कमाई हे लोक त्याला छाटत आहे. तेच किती दिवस पुरणार आहे? किती जरी सगळे राजे बदललेले आहेत, सगळे राजसत्ता बदललेली आहेत. आता दिसते का राजेशाही? आपले भोसलेचा राजवाडा तिनाचं शेळ आहे. आता आम्ही तिथून जातो तर कधी पाहतो. त्याच्यापेक्षा आहे आपल्या लोकांचे किंवा इतर लोकांचे घर मोठ्या मोठ्या बिल्डिंगी आहेत. राहिलं का ते परिवर्तित झालं ना? काय तर ते स्वतः बदलले नाही. आपण राजा आहोत, आपण राजा आहोत. माणूस म्हणजे विचार जे आहेत, विचार काळानुरूप विचार हा माणसाने पॉझिटिव्ह थिंक ठेवून बदलला पाहिजे. म्हणून आमचा धम्म 2500 वर्षापूर्वीचा जरी होता, तर वर्तमान स्थितीमध्ये बाबासाहेबांनी जो धम्म आम्हाला दिला, तो धम्म आम्हाला खरी त्या धम्माची गरज आहे. वर्तमानच्या समस्या वेगळ्या, पूर्वीच्या समस्या वेगळ्या, बाहेरच्या देशातल्या समस्या वेगळ्या, भारतातल्या समस्या वेगळ्या. आणि म्हणून ह्या सगळं सारासार आम्हाला विचार करायचा आहे. त्या विचारातून आम्हाला धम्म रुजवायचा आहे. म्हणून जगातील बौद्ध राष्ट्रामधून भारतात विस्थापित करण्यात येत असलेले धम्माचे विविध रूप आपण बघितलेले आहे. कळले ना? विविध रूप कळले की नाही? विविध अंगाने जो धम्म येत आहे तो आपल्याला कळला ना? कालपर्यंत नव्हता, आजच काय आहे? ते रूप आहे वेगळं धम्माचं. सांगतो ना आपल्याला, कठीण चिवर आहे, चला डोक्यावर घ्या त्याला विना. अरे कठीण चिवर असेल, सुप्त पठण रात्रभर. आता आपण जर रात्रभर क्लास घेतला समजा, तुमची मानसिकता राहील का बसायची? माझी शिकवायची राहील का? माझी बोलण्याची कॅपॅसिटी राहील का? परंतु रात्रभर सुप्त पठण, कसं रात्रभर सुप्त पठण होऊ शकते? मी अनेक लोकांसोबत संवाद करतो, विचारतो काय करता तुम्ही? झोपून जाते जी म्हणते जी. सगळे लोक 3-4 वाजता काहीतरी राहते, झोपून जाते म्हणते. थोडस उठलं का मग पुन्हा पाहतो तर चालू राहते. आणि म्हणजे धम्मामध्ये म्हणजे असे अंग जर असेल, अशी विविधता असेल, तर तो खऱ्या अर्थाने धम्म समजताय. तुम्ही त्यापेक्षा रात्रभर करण्यापेक्षा तुम्ही त्या सुत्ताला जर ट्रान्सलेशन करा. पालीमध्ये समजत नसेल, त्याचे अर्थ समजावून सांगा आणि एवढंच सांगा. बुद्धही तेच सांगत होते. बुद्धही तेच सांगत होते. मी लोकांची मानसिकता बघतो. मी प्रत्येक वेळेस धम्म सांगत नाही. क्लायमेट कसं आहे, ऊन आहे का, त्यांची मनाची स्थिती कशी आहे, त्यांचा धम्म श्रवण करण्यामध्ये त्यांची चित्ताची मनस्थिती कशी आहे. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मी उपासकांना धम्म शिकवत होतो. आणि आज बुद्धाचेच अनुयायी चिवरधारी आम्ही सगळे लोक काय शिकवत आहोत? रात्रभर सुप्त पठण. तर हे विविध छटा आहेत. ह्या छटा आहेत, हे बाहेरून आले विविध रूप आहेत. तर हे आपण जर आपण समजलो चांगल्या परीने, तर आपण सुद्धा सजग होऊ आणि त्याचे बळी ठरणार नाही. आपण कमीत कमी त्याचे आपण सुद्धा बळी ठरणार नाही. आता मला पक्का कॉन्फिडन्स आहे, या क्लासमध्ये येणारे जे लोक आहेत ते अशा व्यवस्थेचे, अशा धम्माचे बळी ठरणार नाही. ते सजग होईल आणि ते सुद्धा दुसऱ्या त्यांच्यापासून एकही भिक्खू 500 रुपयाची पावती घरी येऊन घेऊ शकत नाही. कारण तुम्ही म्हणाल तुम्ही काय करता, तुम्हाला काय गरज आहे. नाहीतर भिक्खू फिरते खेळापेळावर गाव बनवतात. ते आमचे मित्र आहेत, त्या एका ठिकाणी खेड्यावर राहतात. थायलंडला जायचं आहे म्हणे, थायलंड जायचं आहे तर आता खोळ्यात तुम्ही फक्त विजाचे पैसे द्या म्हणे. विजा काढायचा आहे, बाकी तिथे फिरणं खाणं पिणं तुमचं तिथंच होईल म्हणे. आणि त्यांच्याकडून एका व्यक्तीकडून 7,000 रुपये घेतले. आणि म्हणते लगेच, आता तुम्ही म्हणते एकटेच जाणार का, कधी दाखवणार पत्नीला? म्हणजे थायलंड योगायोगानं दोघायला संधी मिळते, आपण ऍडजस्ट करून टाकू 2 लोक. म्हणून पत्नीचे 7,000 घेतो. आणि शेवट जाता जाता एक मूर्ती असते त्याच्याकडे, ती मूर्ती म्हणते हे ठेवून द्या म्हणते तुम्ही तुमच्याकडे, माझ्याकडून तुम्हाला भेट म्हणते. 7 दुनी 14,000 मिळाले
आणि म्हणते एक काम करा म्हणते, आता मला पुन्हा 1-2 लोक पाहिजे होते, परंतु एखादी लेडीज वगैरे असेल तर बघा म्हणते, लेडीज सोबत लेडीज राहते, आपण माणसं तर राहतो, पण आपल्या जवळची लेडीज जर राहिली ओळखीची, पुन्हा त्या लेडीजला त्यांनी दुसऱ्या गावाला फोन केला, त्या लेडीज करून 60,000 दिले आणि असे 21,000 भंते घेऊन गेला, फोन नंबर दिला, 8 दिवसानं पाहते तर नाही विजा, त्याचा फोन बंद, काही ना काहीच नाही. हे कशी फसवणूक होतो? म्हणजे ही जी बाब जी आहे, आम्ही या कार्यशाळेमध्ये येत जर असू तर अशा बाबीमधून आपण कधीच फसणार नाही, कारण आपली दृष्टी जी आहे सम्यक असेल, विजन मोठं असेल, आणि असे करणारे लोक हे धम्माचा प्रचार करू शकत नाही एवढं आपल्याला माहित असेल. घरी पैसे मागणारा लोक, चिवर घालून पैसे मागायला येणारा एक व्यक्ती, तो धम्माचं काम नसते, तो त्याची रोजगार हमी योजना असते, त्याची ती रोजगार हमी योजना असते, कारण चिवरधारी माणूस असा प्रचार करू शकत नाही, आणि तो करत असेल तर तो खोटा आहे असं समजायचं, तो खोटा आहे असं समजायला हरकत नाही. तुम्ही म्हणजे तुमच्याकडून पाप घडते, पुण्यकर्म नाही होत आहे ना तुमच्याकडून, दान दिलं तर पुण्यकर्म भंतेजी नेहमी सांगतात. तर अशा गोष्टीपासून सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण नेहमी सावध असू. आपली फसवणूक, तुम्ही फसणार नाही, तुम्ही फसणार नाही. आपण आल्यानंतर श्रद्धेनं मग काहीतरी आपण कशाला हे करायचं बा म्हणून आपल्याला काय म्हणता येईल कीव येते आणि त्या दयेपोटी आपण मग 5-50 रुपये त्याला देऊन टाकतो, परंतु आपण श्रद्धेनं नाही देते, आपण त्यांची कीव येते, ते आले जेवण केलं आणि मग चला बा काय करायचं आहे म्हणून ते पैसे आपण दान त्यांना देतो. परंतु दानानं जर भलं झालं असतं तर आता आपण पाहत आहोत ना मोठे मोठे मंदिरामध्ये हे प्रकरण, आज राम मंदिराचं प्रकरण, सगळे लूट, लोक दान देते, तर आता त्याच्यापासून सबक शिकायला पाहिजे ना, ते शिकणार नाही लोक, कारण कोरोनापासून ही व्यवस्था, इथली गुलामी व्यवस्था काहीच सबक शिकलेली नाही. कोरोनाच्या याच्यात त्यांच्या जवळचे नातेवाईक गेलेत, कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी माणसं मरले, कोणताही देव किंवा कोणतीही शक्ती असे कोरोनाच्या मधून बचाव करायसाठी आले नाही. जे आले ते डॉक्टर आलेत, जे आल्यात त्यात आमच्या भगिनी नर्स आल्यात, मोठे मोठे डॉक्टर्स आलेत, हे त्यांचे बचाव करण्यासाठी आलेत आणि कोणी कोणाला मदत केली नाही, परंतु ह्या डॉक्टर लोकांनी, आमच्या मेडिकलच्या सगळ्या लोकांनी मदत केली, आमच्या नर्स भगिनींनी मदत केली, अनेक लोकांचे जीव त्यांनी वाचवलेत, परंतु कोणताही देव आला नाही त्या ठिकाणी. आता याच्यापासून असं वाटत होतं की भारतातल्या लोकांना आता सबक मिळेल, परंतु ते झालं नाही परत, कारण हे कशाचे लक्षण आहे? हे आहे गुलामीचे लक्षण, हे आहे गुलामीचे लक्षण. तुम्ही एकदा तुमचा मेंदू गहाण ठेवला, तुमची विचार करण्याची म्हणजे पद्धत जे खुंटली आहे आणि तुम्ही विचार करणं जर सोडला तर तुम्ही थांबले, तिथे तुमची प्रगती थांबली. आता दुसऱ्यांदा झालाय, काय लोकांनी, लाखो लोकांनी गेले का तिथे चंदा आणि हे दिल्या जात आहे, राम मंदिर स्वाभिमानाचं शौर्याचं काय कसं निर्माण केलं, काय केलं ते त्यांना प्रश्न, आपल्याला काही तिथून आपण बाजूला हटलो. परंतु आज आणि त्याच गोष्टीवर जर चर्चा करायला गेलं तर तुम्ही हा चर्चेचा विषय नाही म्हणते, हा चर्चेचा विषय नाही म्हणते, हा श्रद्धेचा विषय आहे. आणखी पुन्हा श्रद्धा राहिलीच, पण ह्या लोकांना करोडोनं लुटलं, लोकांनी हिरे दिले, सोनं दिलं, सगळं दिलं, तर त्या देणाऱ्या लोकांना तर कमीत कमी विचार करायला पाहिजे. आता पण ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी म्हणून सजगता धम्मामधली, बुद्धाच्या धम्मामधली सजगता आहे, हा फार महत्वपूर्ण सब्जेक्ट आहे. म्हणून एनी टाइम सजग राहायचं आहे. फक्त डोळे लावून 1 घंटा 2 घंटे 4 घंटे बसण्याचं सजगता नाही आहे, ही सजगता नाही आहे. तुम्ही वर्किंग मध्ये आपल्या विषयावर लक्ष केंद्रित करून त्या विषयावर सजग राहून आपल्याला त्याच्यातून म्हणजे जे निर्मल आहे, जे स्वच्छ आहे ते घ्यायचं आहे, जे माणसाच्या हिताचं आहे, देशहिताचं आहे. आम्ही मनुष्याचं हित साधत असताना आम्ही देशहिताच्या पण बाबीवर चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या क्लासमध्ये आपण त्या बाबी दिलेल्या होत्या. त्या ह्या ज्या वर्गीकरणचा प्रश्न जो होता तो खूप मोठा प्रश्न होता, आपण त्याला नंतर बघूया. आपण हे सब्जेक्ट जे आपण चिंतनासाठी घेतलेले होते त्याच्यावर. आता धम्माबद्दल विरोधकांचे प्लॅनिंग, आता बघा धम्माबद्दल विरोधकांची प्लॅनिंग आणि आंबेडकरी
बौद्ध जनतेला संभ्रमात ठेवण्याची योजना. आता आपण काय त्याच्यावर चिंतन करू? आपण काय चिंतन केलं पाहिजे? धम्माबद्दल विरोधकाचे प्लॅनिंग. विरोधक म्हणजे आज सत्ताधारीमध्ये आहे ते, किंवा धम्माचे विरोधक आहे ते, आंबेडकरी फिलॉसॉफीचे विरोधक आहे ते, फुले शाहू आंबेडकरी विचारांचे जे विरोधक आहे ते, म्हणजे हे धम्माबद्दलचे सगळे विरोधकांचे प्लॅनिंग आणि आंबेडकरी बौद्ध जनतेला संभ्रमात ठेवण्याची योजना. वेगवेगळ्या प्रकारचं लालूस, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना मत, वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या कमिटीवर घेणं, अशा प्रकारचे हे जे कार्यक्रम राबवत असेल या कार्यक्रमाला सडेल हाताने मदत करणं, पैसा देणं, पैसा पुरवणं, मोठे मोठे आश्रम स्थापन करण्यासाठी, केंद्र स्थापन करण्यासाठी जमिनी देणं, तर हे कोण करत आहेत? हे विरोधक करत आहेत. त्यांच्या प्लॅनिंग मधला पार्ट आहे तो त्यांचा प्लॅनिंग मधला पार्ट आहे. आणि प्लॅनिंग मधला पार्ट असून आंबेडकरी बौद्ध जनता, कारण आंबेडकरी बौद्ध जनता हा सध्या भारतामध्ये बाबासाहेबांना मानणारा वर्गच हा एक बौद्धिक पातळीवर विचार करतो आहे. आणि त्या बौद्धिक पातळीवर ती लोकांना आमिष दाखवून काही लोकांना जर आपण वेगळं करू शकलो तर आपण ती ताकद, बाबासाहेबांची ताकद नक्कीच कमी होईल असं त्यांना वाटते. आणि म्हणून हे विरोधक जे आहेत संभ्रम निर्माण करून आणि काही प्लॅनिंग करून आंबेडकरी विचाराला, फुलेशाह आंबेडकरी विचाराला कमजोर करण्याचं प्लॅनिंग भारतामध्ये चालू आहे. ही भारतातली व्यवस्था अनेक प्रकारची आहे, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या. शिक्षणापासून पण थांबवत आहे ना. आणि म्हणून हे जे प्लॅनिंग आहेत हे आपण यांचं ओळखलं पाहिजे. आणि यासाठी एकमेव मार्ग आहे, आपण त्यावर उपाय पण आपण सुचवत आहोत. आपण फक्त बोलून क्लास घेऊन थांबत नाही, पण त्याच्यावर काय प्लॅनिंग आहे, काय उपाय आहे ते पण आपण बघणार आहोत. आणि म्हणून अशा प्रकारचे धम्माबद्दल विरोधकाची प्लॅनिंग आणि आंबेडकरी बौद्ध जनतेला संभ्रमात ठेवण्याची योजना आहे. ते असंच होत नाही आहे. ते सगळे जे कार्यक्रम होत आहे ते असेच होत नाही आहे. ते त्यांच्या आराखड्यामधले ते प्लॅनिंग आहेत की आम्हाला जर जिंकायचं जर असेल, आम्हाला ह्या लोकांवर राज्य करायचं जर असेल, आम्हाला ह्या लोकांना हरवायचं जर असेल तर आम्ही हरवण्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे. तर हे त्या लोकांचं नियोजन आहे, त्या लोकांचं प्लॅनिंग आहे. मग आम्हाला सक्सेसफुल करण्यासाठी आमचं नियोजन काय? जर बुद्धाचा धम्म माणसाच्या कल्याणासाठी आहे, स्वर्णयुग ह्या देशामध्ये होतं, जगामधले लोक भारतामध्ये शिक्षण घ्यायला, एज्युकेशनला येत होते, अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा हा भारत देश जर अशा प्रकारे खंड खंड याच्यामध्ये जर जात असेल तर मग ज्या दिशानिर्देश बाबासाहेबांनी दिले, बाबासाहेबांनी ही जे दिशानिर्देश दिले या दिशानिर्देशाचं काय? बाबासाहेबांनी आम्हाला धम्म सांगितलं, राजकारण सांगितलं, आम्हाला समाजकारण सांगितलं, आम्हाला ह्या सगळ्या बाबी जर सांगितल्या तर तिथे आमचं कर्तव्य काय, आमची काय योजना आहे, आमचे काय प्लॅनिंग आहे? मग आमचे प्लॅनिंग एकच असायला पाहिजे. आमची ताकद विघटित होता कामा नये. म्हणजे प्रत्येक विषयावर एकमत समाजाचं यायला पाहिजे, प्रत्येक विषयावर एकमत यायला पाहिजे. आणि एकमत येण्यासाठी बुद्धिजीवी लोकांनी एकसंघ बसायला पाहिजे. मग तो अधिकारी असो, कोणत्याही मोठा अधिकारी असो, छोटा व्यापारी असो, आणखी व्यापारीच नाही पण अधिकारी लोक, आपल्या सुशिक्षित क्वालिफाईड लोकांनी एकसंघ बसवून, सगळे लोक तर विद्वान नाही, कोणाला अर्थनीती माहित असेल, कोणाला लॉ माहित असेल ऍडव्होकेट लोकांना, कोणाला साहित्य माहित असेल प्राध्यापकांनी, तर अशा लोकांनी एकत्र येऊन त्याच्यावर चिंतन मनन करून, तुम्ही एवढ्या मोठ्या बाबासाहेब, तुमचे बाबासाहेब आहेत, आमचे बाबासाहेब आहेत, सगळ्यांचे बाबासाहेब आहेत, सगळ्यांचे बुद्ध आहेत, सगळ्यांना आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांच्या कार्याला सॅल्यूट जर करत असू तर आम्ही आमचे इगोच पकडून का आहोत हा आमच्याकडे प्रश्न आहे. आणि म्हणून बुद्धिजीवी वर्गांनी आपले इगो जे आहेत, इगो बाजूला ठेवले पाहिजे, एकत्र यायला पाहिजे, कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे, कोणीतरी पुढाकार घेऊन त्यांना फोन करायला पाहिजे की आपण अशी बैठक घेऊ, एक समिती स्थापन करू, त्या समितीतून एक विचार प्रवाह समाजाला दिशानिर्देश केला पाहिजे, वेगवेगळे प्रवाह नको.
वेगवेगळे प्रवाह नको. तर ही जी बाब आहे ही बाब सामोरी यायला पाहिजे. परंतु आपला जेवढा बुद्धिजीवी वर्ग आहे तेवढी बुद्धी आहे की ओतपोत, त्यांची बुद्धी अशी म्हणजे ओतपोत होऊन जाते, भरवून गेली त्यांची, की छोट्या छोट्या जिकडे लक्ष केंद्रित करायचं नाही त्याच्यावर त्यांचे लक्ष केंद्रित होते. आणि ज्या ठिकाणी खरोखरच लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे सगळ्या लोकांचं तिकडे मात्र लक्ष केंद्रित होत नाही. दीक्षाभूमी आहेत, दीक्षाभूमीचा प्रश्न काल आम्ही गेलो होतो, बिलकुल वेगळी परिस्थिती आहे. एक समिती लॉक लावते, दुसरं तोडते, दुसरं लॉक लावते, म्हणजे लॉक लावण्यापर्यंत ही मजल मारलेली आहे. म्हणजे हे का होतंय आपल्याकडे, तर मग त्याचं आम्हाला दिसते आहे जे तृष्णा आहेत, या तृष्णाचे जे इतर घटक आहेत, म्हणजे प्रसिद्धीची तृष्णा आहेत, लोभ जो आहे तो पैशाचा लोभ आहे, प्रसिद्धीचा लोभ आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, तर या तृष्णा ज्या आहेत आम्ही अजूनही सोडलेला नाही. 70 वर्ष झालेले, 93 वर्ष वय आहेत भंतेजींचं, पूज्य भंतेजी जे आमचे आदरणीय आहेत, सन्माननीय आहेत, आर्य नागार्जुन सुरेश ससाई, त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची हिंमत जेव्हा होते तेव्हा या लोकांनाही म्हणजे यांना बुद्धी आहे किंवा नाही, किंवा यांच्याही जे तोंडाला रक्त लागलेलं म्हणतो ना, एखादी वाघ असेल तर त्याला जर काही लागलं तर तो कोणत्याही खऱ्याला जाऊ शकतो. तर अशा प्रकारची ही जी विध्वंसक वृत्ती आहे त्या विध्वंसतेमधून धम्मा बाजूला पडत आहे, बाबासाहेबांचा विचार बाजूला पडत आहे, आणि तुम्ही पर्सनलरित्या त्या ठिकाणी अटॅक करून हे करता. तर ही जी वृत्ती आहे ही वृत्ती समाजाच्या म्हणजे हिताची नाही आहे. हा एकीकडे विरोधक हे प्लॅनिंग करताय आणि आमच्याकडे प्लॅनिंगचं जे बसवून प्लॅनिंग करायला पाहिजे तर ते प्लॅनिंगची बिलकुल दिशा निर्देश आमच्याकडे काहीच नाही. म्हणून आपण त्याच्यातही आपण थांबलेलो आहोत. आता